विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा अहिल्यानगर जिल्ह्यातून जात असताना याच मार्गावर डोंगरगण हा एक 4 किलोमीटरचा घाट लागतो आणि या घाटातून पालखीचं जे सारथ्य करण्यासाठी या ठिकाणी जे बैल असतात त्या बैलांमध्ये पुरेशी ताकद नसल्याने किंवा बैल तो रथ ओढू शकत नसल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक्टर लावला जातो। 2020 सालापासून पागिरे कुटुंबाला हा ट्रॅक्टर या ठिकाणी विश्वगुरूंच्या रथाचं सारथ्य करण्याचा मान ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्यांना मिळत असतो। आपल्यासोबत पागिरे कुटुंब आहेत, काय सांगाल, कशी प्रथा सुरू झाली आणि कधीपासून तुम्हाला मान मिळाला? ते 2020 साली ट्रॅक्टर घेतला होता नवा मी एक, तेव्हापासून जी सुरुवात झाली तर ते 5वा ट्रॅक्टर। म्हणजे साधारणतः 6 वर्षामध्ये तुम्ही 5 ट्रॅक्टर बदलले, त्यावेळेस नवीन घेत होते रथासाठी नवीन, आणि मग जुना काय करायचं? जुना एक्सचेंज करायचा। आता तो जे सुरुवातीला घेतला होता ना जुना, तो घरी उभा आहे, तो देत नाही तो। म्हणजे पहिल्यांदा ज्याचा मान ज्याचा मिळाला पहिल्यांदा आणल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी रथ वाढला त्याने, तो घरीच उभा आहे। काय म्हणजे कुटुंब म्हणून काय आनंद वाटतो? कशा काय नाही, खुश आनंद वाटतो, एक सेवा करण्याची संधी मिळते। नक्कीच या ठिकाणी त्यांचं भाग्य आहे की त्यांच्या विश्वगुरूंच्या रथाचं सारथ्य करण्याचा ट्रॅक्टरचा मान त्यांना मिळाला। आणि 2020 सालामध्ये पहिल्यांदा ज्या ट्रॅक्टरने या रथाचं सारथ्य केलं तो तसाच ठेवला, तसाच तो घरीच उभा आहे। त्याच्यानंतर मात्र 5 ट्रॅक्टर त्यांनी बदलले आणि या ठिकाणी सातत्याने माऊलींची सेवा, विश्वगुरूंची सेवा करण्याची संधी त्यांना मिळते। यामध्ये त्यांचं कुटुंब असेल, ते असेल, खूप आनंदी आहे आणि खऱ्या अर्थाने सेवा आमच्या वाट्याला आली असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे।